नमस्कार. आत्ता तुम्ही आहात मुलगी पसंत आहे सन मराठीवर जी मालिका येते संध्याकाळी 7 वाजता, जी तुम्ही सगळे आवर्जून बघताय. त्या मालिकेच्या सेटवर आणि आत्ताच आमचा लंच टाईम झालेला आहे आणि आमचे दिग्दर्शक पळतात लंच टाईमला. आणि आत्ता ते खूप सॅड आहेत आमचे डिरेक्टर, कारण त्यांच्यासाठी एक स्पेशल टिफिन येतो. तूप गोड पोळी. तूप गोड आलाय का? हां, आमची शीतलताई ज्या आहेत, म्हणजे ज्या आजी प्ले करतात, त्या घेऊन येतात त्यांच्यासाठी. तो आला तरच दिग्दर्शक प्रेमाने वागतो आमच्याशी. तर तो टिफिन आलेला आहे, त्यामुळे ते आता जेवतीलच. आणि आता तुम्ही बघताय आज आमच्याकडे एंटायर कास्ट नाही आहे, पण हमारी हिरोइन, हमारा हीरो, हमारा सबसे बड़ा हीरो, हाँ उससे भी बड़ा हीरो, आणि येतो सुपरस्टार. तर सगळे दर दुपार आमची अशीच असते, कारण इथे काही झालं, तुमचा उपवास असेल, तुम्हाला जेवायचं नसेल, काही असेल, तरीही तुम्ही लंच टाईमला टेबलवर दिसलेच पाहिजे, असा एक रूल आहे. हा रूल संग्रामचा आहे. त्यामुळे सगळ्यांना जेवायलाच लागतं. तर येस, दिस इज माय छोटूसा टिफिन, आणि ज्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे, कारण माझी आई जी आहे ती रोज सकाळी उठून हे सगळं करते आणि मी घेऊन येते, आणि मी गुपचूप खाते, तो कोणाबरोबर शेअर पण करत नाही. तर आज टिफिनमध्ये आहे माझा फेवरेट भात, काय मग राईस लवर, आणि ही फरसबीची भाजी आहे. आणि एक मिनिट, थोडंसं माझी आई जरा वालाचं बिरडं आहे, आणि माझं वजन वाढवण्यासाठी थोडीशी कचोरी पण आहे. हां, आणि येस, सेटवरचं पण जेवण आहेच, त्यातलंही सॅलड वगैरे, आणि स्पेशली नॉनव्हेज आलं की सगळे तुटून पडतात आमच्याकडे. सगळ्यांचं फेवरेट जे एग आहे ना, ते खूप पौष्टिक पण असतं, आणि मी खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे, तर ते आलेलं असतं. त्यामुळे आत्ता ॲक्च्युली कोणीही बोलायला तयार नाही, तुम्ही बघताय, कारण सगळे असे रपारप जेवायला लागलेले आहेत. सो माझी रिक्वेस्ट आहे की तुमचंही जेवण झालं नसेल तर तुम्ही जेवायला बसा, आणि तुम्ही मंडळी, माझे सगळे बांधव, हे जे शूट करायला आलेले आहेत, आमचे जर्नलिस्ट मित्र मैत्रिणी, तुम्हीसुद्धा पण प्लीज टिफिनला. ओ, आणि आमच्या हिरोईनचा टिफिन आत्ता आलेला आहे, ऑन द वे आहे, छोटंसं आलेलं आहे पटकन. आणि आज तिने काय आणलेलं आहे? कांद्याची पात आणि पातची भाजी, पोळी, आणि सरांसाठी तूप साखर. वा, आज तर सरांसाठी म्हणजे आज दिवाळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आमची आराध्या अनुष्का जी आहे, ती मुंबईत एकटी राहते, आणि ती स्वतः हे सगळं बनवते आणि घेऊन येते. सो त्याचं खासच कौतुक. माझ्यासारखं नाही आहे की आई आपला टिफिन देते आणि मग घरी गेलं मी परत आईला म्हणणार, आई काय भाजीला आज मज्जा नव्हती ग, असं मी. सो नो, बट ह्या तुमच्या आजच्या ह्या सेगमेंटतर्फे मी आईला थँक्यू बोलू इच्छिते, की ती आहे म्हणून पोटापाण्याचं चाललं आहे आमच्या, नाही तर काही खरं नाही माझं. सो थँक्यू, आणि प्लीज तुम्ही सगळे जेवायला या. कमॉन कमॉन कमॉन. ताई खूप काही घेऊन येतात, पण त्या स्वतःच्या हाताने त्यांनी काही केलेलं मी तरी खाल्लं नाही अजून. करेक्ट, कारण ताईला स्वयंपाक येत नाही. पण त्या सगळ्यांसाठी काही ना काही खूप घेऊन येत राहतात खाऊ. कांद्याच्या पातीची गंमत अशी ना, ही आमच्या सगळ्यांनाच आवडते, म्हणजे व्हेजमध्ये, कारण हे सगळे नॉनव्हेज लवर आहेत. करेक्ट करेक्ट. आय थिंक इन 2006 आय टर्न्ड व्हेजिटेरियन, आणि तो जस्ट बाय चॉईस, म्हणजे असं काही कोणी आग्रह धरला नव्हता. आणि मला आवडतं, आणि तसे मी खूप नॉनव्हेज खाणारी नव्हते, पण तरी खायचे. पण येस, आय हॅव बीन अ व्हेजिटेरियन, पण असं नाही की मला नॉनव्हेजचा काही इश्यू आहे वगैरे. म्हणजे माझा भाचा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला चिकन खूप आवडतं, अजूनही आवडतं, तर ते सगळं मी भरवू शकते, किंवा मी नॉन व्हेजिटेरियन टेबलवर बसून जेवू शकते, तो इश्यू नाही. फक्त मी व्हेजिटेरियन आहे एवढंच. हां, माझा प्रॉब्लेम असा आहे ना की ती खूप उत्सुक असते डबा द्यायला, पण माझा भरोसा नाही की मी तो डबा खाईनच की नाही, त्यामुळे मग मी ती भानगडच ठेवत नाही. आणि ऑल्सो संग्राम खूप लवकर सेटवर येतो, म्हणजे त्याचा काहीही कॉल टाईम असेल तो त्याच्या तास, 1.5 तास, 2 तास आधी येतो. आणि ती काय अशी घरी बसलेली नाही आहे, शी इज अ टीचर, शी इज अ डान्स टीचर. मी ती स्वतःसाठी डबा करून नेते, आणि घरचा सगळा स्वयंपाक ती सकाळी करते, आणि तिची फार इच्छा असते, ती मला रोज सांगते मग आज तरी डबा देऊ का? पण माझा मूडचा भरोसा नाही. मला अचानक 12 वाजता असं वाटू शकतं की नाही, आता मला मटनच खायचं आहे किंवा चिकनच खायचं आहे, मग तो डबा वाया जाणार. पण आमच्याकडे हे करतातच आम्हाला टाकून. इथे ॲज यू नो, आम्ही जिथे शूट करतो त्याच्या बाहेर खाऊ गल्ली आहे, तर आमच्याकडे खाण्यापिण्याची रेलचेल असते. तर हे जे आमचे काही बॉईज आहेत,
त्यांचा एक असा वेगळा लंच प्लॅनसुद्धा असतो. इथे बाहेर जेव्हा त्यांना वेगळं नॉनव्हेज खायचं असतं, सेटवरचं असं नाही, तेव्हा ही सगळी मंडळी, त्यात आमची हिरोईन पण आली, मला टाकून ती लोक जातात खायला तिथे. आणि मग मला उगाच आपलं ताई मग तुझ्यासाठी हे मागवू का, तुझ्यासाठी हे मागवू का, तेही करतात. आणि येस, आमच्याकडे सतत खाण्यावर चर्चा, सतत खाणं हे सुरूच असतं. म्हणजे आम्ही सगळेच फूडी आहोत, त्यामुळे हा बेस्ट पार्ट आहे या टीमचा, की कधीही कोणी खाण्याला नाही म्हणत नाही. कुठल्याही प्रहरी खाणे केले मंगाय हां असं आमच्याकडे असतं. सो दिवसभर म्हणजे आता हे जेवताच मग कोणीतरी म्हणेलच की मग काय डेझर्टमध्ये काय आज मोदकच म्हणजे? मागवूया आता मग मोदक मागवले जातात, कधी पेस्ट्रीज मागवल्या जातात. सो आय थिंक लंच टाईम ही अशी वेळ आहे आमच्या सेटवरची जी आम्ही सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण आमच्याकडे एक जोक आहे की 1:30 वाजायला आला की सगळे दिग्दर्शकाच्या समोर उभे राहून चक्कर आ रहा है असं म्हणायला लागतात, सो दॅट तो वेळेत ब्रेक होईल आणि वेळेत आम्ही जेवायला बसू. सो या इट इज वन ऑफ द बेस्ट टाईम दॅट वी हॅव ऑन द सेट. अख्खा दिवसच आमचा छान असतो, पण लंच टाईम हा आम्ही ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहतात अशी वेळ. ते ॲक्च्युली खूप कठीण आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की झोपच झालेली नसते, पण चांगलं जेवण किंवा घरचं हेल्दी फूड हवं आहे म्हणून 1-1.5 तास आधी उठून आवर्जून मी तो टिफिन करून आणते, किंवा स्प्राउट्स असतील किंवा जे काही पॉसिबल होईल. म्हणजे बाहेरच्या जेवणाचा मला पटकन त्रास होतो. सो ही खूप पूर्वी मी सवय लावली होती जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाले तेव्हा, की हे बनवायचं आहे आणि ती सवय आपल्याला लावून घ्यायला हवी. तर मग मी करते मॅनेज. आणि कुकिंग मला खूप आवडतं. सो एक बेसिक जे असतं रोज ते बनवणं खूप सोपं असतं असं मला वाटतं, कारण हेल्थ जर आपण चांगली असली तर आपण काम करू शकतो. सो मी बनवते मॅनेज करून. आणि रात्री मग किती लेटला घरी जाऊन बनवायची ताकद असते कारण माझा प्रॉब्लेम आहे, मला ना दर 2 तासांना भूक लागलेली असते. आणि मला असं अरबट चरबट खाऊन, म्हणजे आता भूक लागली आणि रात्री झोपायचं, मग मी दूधच पिऊन झोपेन किंवा चिप्स खाऊन झोपेन असं माझं कधी होत नाही. मला एकतर भात हवा असतो किंवा पोळी हवी असते, तर मी एकतर सकाळी येताना 2 पोळ्या एक्स्ट्रा करून येते, किंवा भात मग केलेला असतो तो काढून ठेवते, मग तो घरी जाऊन फ्राय करायचा आणि मी बनवूच शकते. म्हणजे मी एकदम डेडली कंडिशनमध्ये सुद्धा स्वयंपाक केला आहे. सो तेवढे पेशन्स आहेत माझ्यात. नाही, खरंच कौतुक करण्यासारखं आहे या मुलांचं. आमचा संग्राम पण चांगला स्वयंपाक करतो. मी असं ऐकलं की देव पण चांगला स्वयंपाक करतो, पण त्याने अजून मला कधी खायला घातलं नाही आहे. बाबा तुम्हाला येतो स्वयंपाक? काही संबंध नाही. बस माझ्यासारखेच आहात तुम्ही म्हणजे. आणि संजयजी तुम्हाला येतो का स्वयंपाक? ओ मग मी एक रिअलाईज केलं आहे गेल्या काही वर्षात, की जी सगळी तरुण मंडळी, आपण नेहमी म्हणतो तरुण मंडळी काय इम्पल्सिव्ह आणि काय वगैरे, पण मी याच्या आधी जी मालिका करत होते किंवा इथे सुद्धा ह्या सगळ्या मुलांना उत्तम स्वयंपाक येतो, विच इज सच अ गुड थिंग. प्लीज स्वयंपाक करत जा आणि माझ्यासाठी खायला आणत जा.